ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, तर यामध्ये आता संपूर्ण अपडेट आपण घेणार आहे की यामध्ये पहिला पॉईंट येणार आहे की फर्स्ट इयरला फॉर्म भरलेला नाही आहे, सेकंड इयरसाठी, थर्ड इयरसाठी किंवा फोर्थ इयरसाठी फॉर्म भरू शकतो का, म्हणजे या अगोदर फॉर्म भरलेला नाही आहे तर आम्ही फॉर्म भरू शकतो का, त्यानंतर वसतिगृहाला फॉर्म भरणं हे गरजेचं आहे का, आणि जर आम्ही सेकंड इयरला आहे, फर्स्ट इयरला वसतिगृहाला सुद्धा फॉर्म भरलेला नव्हता तर आम्ही अगोदर वसतिगृहाला फॉर्म भरायचा किंवा डायरेक्टली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेला फॉर्म भरायचा, अशासारखे भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनात सुद्धा पडलेले असेल आणि यामध्ये आम्ही सुद्धा कन्फ्यूज आहे, कारण प्रॉपर माहिती ही मिळत नसल्यामुळे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण जात आहे आणि आपण सुद्धा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कमेंट्सवर त्यांना उत्तर देऊ शकलेलो नाही आहे। तर बघू शकता पहिला पॉईंट, तर या वर्षीला ज्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे 2025मध्ये फर्स्ट इयर असू शकतो किंवा DSY असू शकतात, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी, तर हे विद्यार्थ्यांना जर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना भरायचा आहे तो म्हणजे हॉस्टेलचा फॉर्म। हॉस्टेलचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही त्या प्रकारे म्हणजे त्या स्टेपनी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। फॉर्म भरल्यानंतर वसतिगृहाला सबमिट करणं हे अनिवार्य असणार आहे। आता जर तुम्ही हॉस्टेलला फॉर्म भरला तर काय होणार, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागेल हॉस्टेलला त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलला ॲडमिशन मिळेल। समजा काही विद्यार्थ्यांना हॉस्टेल नाही मिळालं पर्सेंटेज वाईज तर त्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमध्ये त्यांचे फॉर्म कन्वर्ट केल्या जाणार, अशाबद्दलची माहिती टाइम टेबलमध्ये दिलेली आहे। टाइम टेबलसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर एकदा टाइम टेबलसुद्धा चेक करा, त्यामध्ये टिपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर आता प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे की आम्ही फर्स्ट इयरला फॉर्म भरलेला नव्हता, कोणता विद्यार्थी म्हणत असेल मी सेकंडला फॉर्म भरला नाही, थर्डला फॉर्म भरला नाही, तर आम्ही आता फॉर्म भरू शकतो का, तर याबद्दलची आम्ही माहिती घेतलेली आहे। परंतु यामध्ये एकच सांगण्यात आलेलं आहे की हॉस्टेल म्हणजे हॉस्टेलचे जे फॉर्म आहे हे फक्त फर्स्ट इयरचे विद्यार्थी किंवा DSY म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर असलेले विद्यार्थीच फॉर्म भरू शकतात हॉस्टेलला। त्यानंतर हॉस्टेल नाही मिळालं तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेला फॉर्म ॲटोमॅटिकली कन्वर्ट होणार जर तुम्हाला वसतिगृह मिळालं नाही तर। यामध्ये कोणाला डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। आता उरला प्रश्न सेकंड इयर थर्ड इयरला जे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांचं काय करायचं, तर बघू शकता जे विद्यार्थी सेकंडला आहे थर्डला आहे तर हे विद्यार्थी हॉस्टेलसाठी फॉर्म भरू शकत नाही, म्हणजे फक्त फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी हॉस्टेलला फॉर्म भरू शकतात। कोणते याचं फर्स्ट इयर असेल किंवा तुम्ही 12वी नंतर जेही फर्स्ट इयर करत असेल, कारण की हा जो कोर्स आहे प्रोफेशनल एज्युकेशनचे फॉर्म सुरू आहे, तर प्रोफेशनल एज्युकेशनबद्दलच आपण बोलत आहे, तर तुम्ही हॉस्टेलसाठी फॉर्म भरू शकत नाही आहे कारण तुम्ही सेकंड इयर आहे आणि थर्ड इयरला आहे। दुसरा प्रश्न की तुम्ही डायरेक्टली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरू शकता का, तर आम्हाला जी माहिती मिळालेली आहे म्हणजे आम्ही वसतिगृहाकडून जी माहिती घेतलेली आहे त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे की जे विद्यार्थ्यांनी लास्ट इयरमध्ये फॉर्म भरलेला नाही आहे, सेकंड इयर किंवा थर्ड इयरचा विद्यार्थी असेल तर तो कोणत्याही योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही, त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे। तरीही तुम्ही एकदा तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जा, त्यांच्याकडून माहिती घ्या की आम्ही लास्ट इयरला कोणताही फॉर्म भरलेला नाही आहे, ना हॉस्टेलचा फॉर्म भरलेला आहे ना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे, परंतु यावर्षी आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना किंवा वसतिगृह योजनाचा फॉर्म भरू शकतो का याबद्दलची माहिती तुम्हाला तुमच्या जवळ जोही जिल्हा असेल ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेली असेल तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या, कारण आम्ही इन्फॉर्मेशन घेतलेली आहे हे एका जिल्ह्यामधून घेतलेली आहे। तुमचा सर्वांचा जिल्हा वेगवेगळा असू शकतो, कोणाचा नागपूर असेल, कोणाचा गोंदिया असेल, कोणाचा पुणे, मुंबई, या प्रकारे तुम्ही तुमच्या एरियामधून एकदा माहिती घ्या। होऊ शकते त्यांच्याकडून जर तुम्हाला कोणती पॉझिटिव्ह माहिती मिळाली तर तीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी ती कमेंट्स बघून त्यांचेसुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा त्याबद्दलची अपडेट ते त्यांच्या ऑफिसला सांगू शकतात की या जिल्ह्याला फॉर्म घेत आहे तर तुम्ही का बरं घेत नाही आहे, कारण की याबद्दलचा सुद्धा यावर्षीला कोणताही GR आलेला नाही आहे, त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी यामध्ये गोंधळून गेलेले आहे, त्यामुळे कोणतीही माहिती मिळत नाही आहे। परंतु आपण जेवढी माहिती घेतलेली आहे, कारण आपण माहिती देतोय आपल्या चॅनलवर व्हिडिओ देतोय, तर आपण जेवढी माहिती घेतलेली आहे त्या माहितीच्या भरोशावर तुमच्यापर्यंत एवढीच माहिती पोहोचू शकतो की सेकंड इयर थर्ड इयरचा विद्यार्थी किंवा फोर्थ इयरचा विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरू शकत नाही,
त्यानंतर वसतिगृहाचा फॉर्मसुद्धा भरू शकत नाही। परंतु एखाद्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयरला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळालेली आहे, म्हणजे पैसेसुद्धा मिळालेले असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। लास्ट इयरमध्ये अजून सांगतो, लास्ट इयरमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, त्या विद्यार्थ्याला पैसेसुद्धा मिळालेले असेल तर तो विद्यार्थी या वर्षीला डायरेक्टली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरू शकतो, अशी सुद्धा माहिती यांच्याकडून मिळालेली आहे। तर यामध्ये जर कोणाला कुठे डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याला जेही ऑफिस आहे तुमचं OBCचे त्यांच्याकडे व्हिजिट करा, त्यांच्याकडून प्रॉपर माहिती घ्या। आम्ही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल प्रॉपर माहिती कुठेच मिळत नाही आहे। आम्हाला जेवढी माहिती मिळालेली आहे तेवढ्या माहितीच्या आधारे तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तरीसुद्धा या माहितीवर तुम्ही डिपेंड राहू नका, कारण की मी सुद्धा या माहितीमध्ये कन्फ्यूज आहे। जोपर्यंत आपल्याला GR किंवा कोणते परिपत्रक येत नाही तोपर्यंत आपण कुठेही कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही। तरीसुद्धा तुम्ही जिल्ह्याला जा, तुमच्या ऑफिसला व्हिजिट करा, कारण की आपल्याजवळ जी डेट आहे ही खूपच कमी आहे। इथून फक्त 10 ते 12 दिवस तुमच्याकडे बाकी आहे आणि तुमचा फॉर्म भरला गेला पाहिजे। तरी तुम्ही माहिती घ्या, कोणती माहिती मिळाली कमेंट्समध्ये सांगा, त्यावरती आपण परत माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि अशा प्रकारे आपल्याला कुठून तरी माहिती गोळा करावी लागेल आणि आपले फॉर्म फिलअप करावे लागेल। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।